नमस्कार. आज नुकत्याच झालेल्या 12वीच्या रिझल्टमध्ये आपला हा विद्यार्थी सार्थक गायकवाड याचे 88% आले. ते पर्सेंटेज आल्याच्या नंतर त्याच्या कॉलेजमधून तो सेकंड टॉपर आला. 1% त्याचा फर्स्ट नंबर हुकला. परंतु हे जे पर्सेंटेज आलेत, मी बाकीच्या मुलांचे कितीतरी मुलांचे पर्सेंटेज किंवा रिझल्ट्स बघितले, परंतु मला कुठल्याही विद्यार्थ्यामध्ये ते स्पार्क दिसला नाही किंवा त्या पद्धतीचे मार्क्स सगळ्या सब्जेक्टमध्ये इक्वली मार्क दिसले नाहीत. परंतु याचे जे मार्क्स दिसत आहेत, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल, त्याच्यानंतर त्याचे इंग्लिश सब्जेक्ट असेल, एकंदरीत तुला आल्याच्या नंतर की काय कशा पद्धतीनं काय आज बघितलेल्या या रिझल्टविषयी तुला काय वाटतंय? 9वी पासून सांग की तुझी काय परिस्थिती होती? जेव्हा मी 9वीत जॉईन केलं तेव्हा मी एवढं हे नव्हतं, म्हणजे प्रोग्रेस नव्हता. आणि जसं जसं 10वीत आलो त्याच्यानंतर सर प्रॅक्टिस घ्यायला लागले एकदम, म्हणजे म्हणजे शेवटच्या महिन्यामध्ये सर प्रॅक्टिस घ्यायचे, टेस्ट सिरीज घ्यायचे, त्याच्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट झाली. मग 10थला चांगले पर्सेंटेजने पासआउट झालो. मग 11थला आलो, 11th नंतर आलो, मग म्हटलं की क्लास नाही लावायचा. त्याच्यानंतर कळलं की म्हणजे जरुरी आहे क्लास लावायचा. मग डाकणे सरांची इथं लावला क्लास. त्याच्यानंतर मग फिजिक्सचे सर पहिला लेक्चर होता, तेव्हा त्यांचं ग्रॅव्हिटेशन लेक्चर चालू होता. पण ते म्हणजे मधनं चालतो, पण इतकं डीपली कळलं होतं की म्हणजे तो अजून पण मला अख्खा लेसन पार्ट आहे ॲज इट इज, म्हणजे न्यूमेरिकल कसं येतात आणि काय आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर केमिस्ट्रीचा लेक्चर झाला. केमिस्ट्रीचा वाटतं 7वा लेसन चालला होता, रेडॉक्स रिएक्शन काहीतरी. तो पण असं मधनं चालतो, पण इतकं डीपमध्ये घेतलं होतं की असं अजून पण ते रिएक्शन परत प्रॅक्टिस सरांनी घेतलेली होती ते अजून लक्षात. मॅथमॅटिक्स तर म्हणजे आवडता सब्जेक्ट होता माझा, म्हणजे मॅथ्स सगळ्यात जास्त दिवसाला मी तोच अभ्यास करायचो, कारण त्या स्कोरिंग होतं खूप आणि सर तसे घ्यायचे पण करून. आणि शेवटला जी टेस्ट सिरीज लावली होती त्याच्यामध्ये पण एकदम चांगली स्कोर यायची, कारण टेस्ट सिरीजमध्ये अजून प्रॅक्टिस व्हायची. केमिस्ट्रीमध्ये तुला किती पर्सेंटेज आले? 96 मार्क्स. किती 96 मार्क्स. नक्कीच. तुला मॅथ्समध्ये किती मार्क पडले? 97 मार्क्स पडले. हे बघून एक आनंद वाटतो की या मुलांचे अशा पद्धतीने मार्क्स येत आहेत. बघून ही पेढे असतील, हे पुष्पगुच्छ असतील, हे फार कमी लोकांच्या जीवनामध्ये बघायला भेटतात. आणि आज या मुलामुळं आज आम्हाला ती परिस्थिती अनुभवण्यासाठी भेटते. नक्कीच याचा अभिमान वाटतो. नक्कीच यांच्याकडे बघून जे मोटिवेशन आहे तेही बाकीच्या मुलांनी घ्यावं आणि त्यांच्यासारखा नक्कीच तयारी करण्यासाठी सुरुवात करावी. यश नक्कीच एक दिवस भेटलेलं असेल. धन्यवाद.